यावर्षी जून महिना तसा कोरडाच गेला। जुलै आणि ऑगस्टमध्ये थांबून थांबून पाऊस झाला, पण त्यामुळं पाणी टंचाईचं संकट दूर झालं। अशा वेळी यंदा मान्सूनचा परतीचा प्रवासही लवकर होईल आणि देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्याचा रब्बी हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे। दरम्यान आज दिवसभर कोल्हापुरात पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी कोसळल्या। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 4.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळंबावाडी धरणात आज 100% पाणीसाठा झाला। आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप होती। काही काळ लखलखीत ऊन पडायचं तर काही वेळ ढगाळ हवामान असायचं। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 4.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 8.9 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला। आज दूधगंगा नदीवरील काळंबावाडी धरण 100% भरलं, तर कोयनेत 96% आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणात 99% पाणीसाठा झालाय। त्यामुळे यावर्षी महापुराचं संकट न आणता वरुण राजानं पुढील वर्षभरासाठी पाण्याची काळजी मिटवली आहे। मात्र महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पावसाची गरज आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात सरासरी इतका पाऊस झालेला नाही। अशावेळी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यावर्षी सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस होईल असा अंदाज आहे। तसं झालं तर सन 2009 नंतर पहिल्यांदाच देशातील सर्वाधिक कमकुवत मान्सून दिसून येईल। त्याचा रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही तर कापूस, सोयाबीन, मका आणि डाळींच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे यावर्षी मान्सूनचं उशिरा आगमन झालंय आणि मान्सूनची माघारही लवकर होईल। त्यामुळे देशाच्या काही भागात सिंचन आणि पाण्याचे प्रश्न निर्माण होतील अशी शक्यता आहे।